नमस्ते सर्वांना। आज डाळ अंडा बनवणार आहे कुकरमध्ये। दोन्ही कसं एकत्र शिजवून घ्यायचं ते दाखवणार आहे। तर टाइम पण वाचतो, जास्त टाइम नाही जात, लवकर दोन्ही एकसंगत शिजून जातं। तर सगळ्यात पहिले अंडे ठेवा खाली, तर डाळीत आणि त्याच्यावरती आपण डाळ ठेवणार आहे। मसूर डाळ घेतली आहे, तूर डाळ आणि मूग डाळ, तिन्ही मिक्स डाळ घेतली मी डाळ अंड्यासाठी। तर चांगले धुवून घ्या पाण्याने 2-3 वेळेस, असे छान चांगले धुवून। त्याच्यात टमाटर टाका, मी अर्धा टमाटर टाकलंय, नंतर फोडणीला पण टाकणार आहे। तर शिजायपुरतं पाणी टाका, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद, आणि हे झाकून ठेवा। असं सगळ्यात पहिलं खाली पाणी टाकून वाटी ठेवा किंवा प्लेट, स्टँड असेल तर स्टँड, आणि सगळ्यात खाली अंडे ठेवा आणि वरून डाळ ठेवा, कारण वर ठेवले अंडे तर पाणी डाळीत जाणार नाही, त्याच्यामुळे मी वरती डाळ ठेवले। तर आपण कुकर लावून घेऊ, शिट्या काढून घेऊ। याला 4-5 शिट्यांमध्ये होऊन जाईल, दोन्ही पण 5 शिट्या द्या तुम्ही। हे बघा दोन्ही रेडी आहे। वेगवेगळं शिजवायची, गॅसची पण बचत होती आणि लवकर पण झटपट होती भाजी। बघा डाळ पण शिजून झाली आहे, अंडे पण शिजून झालेत। तर आपण काढून घेऊ अंडे। हे बघा अंडे पण छान उकडले गेलेत, डाळ पण बघा किती छान शिजले गेली आहे। हे बघा डाळ छान शिजली। तर डाळीला पण आपण फोडणी देऊ, डाळ अंडा बनवून घेऊ। त्याच्या आधी अंडे सोलून घेऊ आपण सगळे। बघा कसे शिजले गेले अंडे, सगळे अंडे सोलून घ्या आणि फोडणीची तयारी करू। त्यासाठी मी कांदा घेतलाय, कांदा बारीक कापून घ्या। कढईत तेल टाका, तेल गरम झालंय, जिरे टाका, कढीपत्ता टाका आणि कांदा टाका, हिरवी मिरची पण टाका 1-2 मधून कापून, छान परतू घ्या। आणि टमाटर घ्या, टमाटर बारीक बारीक कापा, एक टाकला तरी चालेल, तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर जास्त टाका। थोडीशी अद्रक लसूण पेस्ट पण टाका, लाल मिरची टाका, मिरची पावडर आणि टमाटे, हे सगळं परते करून घ्या, परतू घ्या। कसा छान कलर येतो, जितका परतवता मसाला तितकी छान ग्रेव्ही चांगली तरी येते भाजीला। तर मला खूप आवडतं सगळं परतून घेऊन मग टाकायला। बघा किती छान कलर दिसतो, छान तरी आली, तर खूप छान होती डाळ अंडा। हे बघा चांगलं सगळं एकजीव करत, जो आपली फोडणी झाली तयार। हे बघा फोडणीमध्ये अशी डाळ सगळी मिक्स करून घ्या छानपैकी। तर आता अंडे आपण एक साईडला तवा ठेवून, तवा गरम झालाय, तेल टाकू आणि सगळे अंडे कापलेले टाकू त्याच्यात। हे बघा असे अंडे सोडून आणि थोडंसं मीठ टाका, सगळे अंडे टाकले, असे परतू घ्या तेलात, छान होते, टेस्ट येते डाळीमध्ये। मीठ टाकले थोडंसं, थोडे फिके नाही लागणार, आणि थोडीशी मिरची पावडर, परतून घ्या, परतू घ्या। खूप छान होती डाळ अंडा। कोथिंबीर टाकली आहे, नक्की बनवा, ट्राय करा आणि मला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी। बाय।